अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीत राजकीय हालचालींना आता वेग आलाय। निवडणुकीदरम्यान महायुतीतला तिढा कायम आहे असं दिसतंय। सातारा सांगलीत शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत आहे। शिवसेनेने आपल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या मतदानाची बैठक घेतली आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाचं मत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनाच पडलं पाहिजे असे आदेश शंभूराज देसाई यांनी दिलेत अशी माहिती आहे। महायुतीतल्या अंतर्गत मतभेद आणि संभाव्य मतफुटीची भीती लक्षात घेता भाजप सतर्क आहे। दुसरीकडे जळगावात शिवसेनेची सर्व मतं महायुतीच्या उमेदवाराला मिळायला हवीत असे आदेश देखील एकनाथ शिंदेंनी आमदार किशोर पाटलांना दिले। छत्रपती संभाजीनगर आणि जालना मतदारसंघात देखील सर्व ताकदीने महायुतीचा धर्म पाळावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत। तसं व्हीप काढणे ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे। पक्षाच्या व्यवस्थेमधला हा विषय आहे। भाजप कुणाला घाबरत नाही। कोण कुणाला घाबरतं हे तुम्हीच मला सातत्याने सांगता। त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मतदार इंटॅक्ट आहेत। आम्ही सगळेजण एकत्र आहोत। भारतीय जनता पक्षाचं मतदान जेवढं असेल त्याच्यापेक्षा 200 अधिक मतं घेऊन आम्ही निवडून येऊ। विरोधक घरी झोपतात म्हणूनच आज घरी बसायची वेळ आलेली आहे। आम्ही आमचं काम जी जबाबदारी आहे ती जबाबदारी करत असतो।